नमस्कार मित्रांनो, आर-टी प्रवेश प्रक्रिया 2024-2025 पुन्हा नव्याने सुरू झालेली आहे. याआधी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, तर तुमचा तो फॉर्म बाद करण्यात आलेला आहे. तुम्हाला परत नव्याने आता फॉर्म भरायचा आहे. तर चला आपण पाहूया की नव्याने फॉर्म कसा भरायचा आहे. सुरुवात करूया. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली असेल, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता किंवा सिंपल आर-टी गुगलवरती सर्च करू शकता. फर्स्ट जे लिंक येईल त्यावरती तुम्ही क्लिक करून ह्या पेजवरती येऊ शकता. तुम्हाला हे होम पेज दिसेल. यामध्ये तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन ह्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथे जिल्हा निवडायचा आहे. तुमचं जे काही लास्ट नेम असेल ते लास्ट नेम तुम्हाला टाकायचं आहे. फर्स्ट नेम मध्ये तुमच्या पाल्याचं नाव टाकायचं आहे. मिडल नेम मध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे. जर तुमचं पाल्य डिसॅबिलिटी म्हणजे दिव्यांग असेल तर तुम्ही येस करू शकता, अदरवाईज नो करू शकता. इथे तुम्हाला तुमच्या नेक्स्ट कॉलम मध्ये पाल्याची बर्थ डेट टाकायची आहे. इथे तुम्हाला कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा आहे. आणि रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता एक नोटिफिकेशन आलेला असेल. तुमचा इथे एक ऍप्लिकेशन नंबर जनरेट झालेला असेल. हा तुम्हाला व्यवस्थितपणे जपून ठेवायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता की ऍप्लिकेशन नंबर जनरेटेड सक्सेसफुली अँड पासवर्ड सेंट ऑन रजिस्टर मोबाईल नंबर. तुम्ही जो मोबाईल नंबर आता दिला असेल त्या नंबरवरती तुम्हाला एक मेसेज आलेला असेल. तुम्ही मेसेज पाहू शकता. मेसेजमध्ये पाहू शकता की ऍप्लिकेशन नंबर आणि तुम्हाला एक पासवर्ड दिलेला आहे. तो तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर येथे लॉग इन साठी एंटर करायचा आहे. सोबतच जो पासवर्ड दिला असेल तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा व्हॅल्यू जे आहे ते एंटर करून घ्या. आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला चेंज पासवर्ड साठी एक बॉक्स ओपन होईल. तर तुम्हाला इथे ओल्ड पासवर्ड मध्ये ओल्ड पासवर्ड जो टाकायचा आहे तो तुम्हाला मेसेज मध्ये मिळाला होता. त्यानंतर न्यू पासवर्ड म्हणजे तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड तुम्ही टाकू शकता. जे टाईप न्यू पासवर्ड करायचा आहे, पासवर्डला कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा या ठिकाणी पाहू शकता की पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली अलर्ट बॉक्स आलेला आहे. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन नंबर असेल, ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. जो तुम्ही नवीन पासवर्ड चेंज केला होता तो टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा जो आहे एंटर करायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता लॉग इन झालेला आहे. तर तुम्हाला आता इथे चाइल्ड नेम, तुम्ही जे एंटर केलं होतं ते ऑलरेडी दिसेल. सेम तुम्हाला बालकाचे पूर्ण नावामध्ये मराठीमध्ये ते नाव एंटर करायचं आहे. त्यानंतर आईचं पूर्ण नाव टाकायचं आहे. सेम परत मराठीमध्ये आईचं पूर्ण नाव टाकायचं आहे. वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे. इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये.
त्यानंतर आपल्या पाल्याचं जेंडर निवडायचं आहे, मेल फिमेल. तुम्ही पाहू शकता की जसं तुम्ही बर्थ डेट एंटर केली असेल त्यानुसार इयर, मंथ आणि डे मध्ये इथे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून आला असेल. तुम्ही ते पॅरेंट स्टेटस ठेवू शकता, ऑप्शनल आहे, जनरल ठेवलंय मी. त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस द्यायचा आहे. तुमच्या घराचा जो ॲड्रेस असेल तर तुम्हाला इथे प्रॉपर द्यायचा आहे, कारण की तुम्ही जो ॲड्रेस देणार आहात त्या ॲड्रेसपासून 3 किलोमीटर पर्यंत, 5 किलोमीटर पर्यंत ज्या शाळा असणार आहेत तो ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होणार आहे. त्यामुळे ॲड्रेस देत असताना तुम्हाला त्यात अतिशय काळजीपूर्वक फिल करायचं आहे. सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे प्रॉपरली मॅप दिसेल. इथे तुमचा जो काही ॲड्रेस असेल, जे काही तुमचं घर असेल, बिल्डिंग असेल, त्यानुसार तो तुम्हाला प्रॉपर सिलेक्ट करायचा आहे. तर मी इथे हे सिलेक्ट केलेलं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड अपडेट यावरती क्लिक करायचं आहे, ओके बनायचं आहे. त्यानंतर पुढे सेव्ह करायचं आहे. चाइल्ड डिटेल सेव्ह सक्सेसफुली, ओके म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे. ॲप्लिकेशन या टॅबमध्ये आल्यानंतर सिलेक्ट स्टँडर्ड. तुम्ही पाहू शकता इथे सिनियर KG 1 year बिफोर फर्स्ट स्टँडर्ड अँड फर्स्ट स्टँडर्ड. तर मी आता इथे जे आहे फर्स्ट स्टँडर्ड म्हणून सिलेक्ट करणार आहे. सिलेक्ट रिलीजन, तुमचा जो काही धर्म असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी हिंदू सिलेक्ट केला आहे. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी. कॅटेगरीमध्ये तुम्ही कोणत्या कास्टचे आहात ते कास्ट तुम्ही देऊ शकता. तुम्ही इथे पाहू शकता वेगळ्या कास्ट आहे, जनरल, SC ST OBC SBC, नवीनच ACBC. तुम्ही जर मराठा असाल तर तुम्ही ACBC करू शकता, किंवा तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तुम्ही EWX सिलेक्ट करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही ह्या कास्ट सिलेक्ट करणार आहात तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते असणं आवश्यक आहे. तर मी सध्या जनरल सिलेक्ट करत आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे विचारण्यात आलेलं आहे की तुमचा पाल्य जो आहे तो दिव्यांग आहे का, तर मी नो केलेला आहे. HIV अफेक्टेडला सुद्धा नो केलेला आहे. ॲन्युअल इन्कम जे आहे तर 1 लाखापेक्षा कमी असायला हवं. त्यामुळे उत्पन्न जे आहे ते मी ते एंटर करणार आहे, 75,000 रुपये. आधार कार्ड असेल तर तुम्ही येस करू शकता आणि ते आधार नंबर देऊ शकता. आधार कार्ड जे आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही येस करा आणि आधार नंबर एंटर करा, अथवा तुम्ही जे आहे आधार कार्ड जे आहे तुमच्या पाल्याचं काढून घ्या. पॅन कार्ड ऑप्शनल आहे. मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आला असेल. पॅरेंट ईमेल ID तुम्हाला प्रोव्हाइड करायचं तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ, हे जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला एस करायचं आहे. बर्थ सर्टिफिकेटला सुद्धा एस करायचं आहे. हँडिकॅप प्रूफ नो. इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते त्याला तुम्हाला एस करायचं आहे. जर तुम्ही कास्ट अदर कास्ट जर तुम्ही सिलेक्ट केली असेल तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेटचा ऑप्शन इनेबल दिसेल, तुम्हाला इथे एस करावं लागेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण याला सेव्ह करून घेऊया, ओके बोलूया. त्यानंतर स्कूल सिलेक्शन ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर विथिन 1 किलोमीटर तुम्ही पाहू शकता आता प्रायव्हेट स्कूल जे आहे तर तुम्हाला इथं ऑप्शन शो होईल. विदिन 1 किलोमीटर एक स्कूल जे आहे मी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर विदिन 1 to 3 किलोमीटर म्हणून पोद्दार आहे, ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल आहे. इथे व्हॅकन्सी पण पाहू शकता. तर ज्या स्कूल आहेत ह्या मी सिलेक्ट केलेल्या आहेत. तुम्ही ते मॅक्झिमम ज्या आहेत टोटल 10 शाळा सिलेक्ट करू शकता. तर तुमच्या ऑप्शननुसार ज्या चांगल्या शाळा असतील, तुम्हाला जे ऑप्शन अवेलेबल होतील त्यानुसार तुम्ही प्रॉपर चांगल्या शाळा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे सेव्ह करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता फॉर्म सबमिशनवरती क्लिक करायचं आहे. फॉर्म सबमिशनवरती तुम्ही ज्या डिटेल फिल केलेल्या आहेत त्याची सगळी समरी तुम्हाला इथे दिसेल. नाव असेल, वडिलांचं नाव, आईचं नाव, सगळ्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत ज्या फिल केल्या होत्या त्या एकदा व्यवस्थित वाचून घ्यायच्या. त्या सगळ्या ज्या आहेत बरोबर आहेत का नाही ते चेक करायचंय. काही जर रॉंगली टाईप झालं असेल, इनकरेक्ट किंवा इनव्हॅलिड इन्फॉर्मेशन एंटर केलेली असेल तुम्ही ते चेंज करू शकता.
सगळं इन्फॉर्मेशन तुम्ही एकदा वाचून घ्यायचे. त्यानंतर ह्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म आणि सबमिट ह्यावरती क्लिक करायचं. तर कन्फर्म आणि सबमिटवरती क्लिक करण्या अगोदर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही एंटर केलेल्या आहेत हे एकदा चेक करून घ्यायचं आहे. महत्त्वाचं जे आहे तुमचं गुगल लोकेशन आहे, तुम्ही इथे मॅपवरती प्रॉपर तुम्ही जिथे राहत आहात तिथलाच लोकेशन किंवा तिथलंच ॲड्रेस इथे तुम्ही मेन्शन केला आहे का, किंवा इथे तुम्ही पाहू शकता ह्या मॅपवरती प्रॉपर तेच घर किंवा बिल्डिंग सिलेक्ट झाली आहे का नाही हे तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्यानंतर कन्फर्म आणि सबमिट ह्यावरती क्लिक करायचं आहे. एकदा कन्फर्म आणि सबमिट झालं की तुम्ही कुठल्याही प्रकारे हा फॉर्म जो आहे तो एडिट करू शकत नाही. तर कन्फर्म आणि सबमिटवरती क्लिक करा. ओके, ॲप्लिकेशन इज कन्फर्म नाव, यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस. तुम्ही आता कुठलेही चेंजेस करू शकत नाही असं आपल्याला एक अलर्ट बॉक्समध्ये मेसेज आलेला आहे. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. जनरेट PDF इथे फॉर्म सबमिशन ह्या टॅबवरती गेलात तुम्हाला जनरेट PDF हा ऑप्शन दिसेल. ह्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता की इथे तुमची PDF जी आहे ती जनरेट झालेली आहे. तुम्ही जी इन्फॉर्मेशन फिल केली होती त्यानुसार इथे सगळे ह्या PDF मध्ये ते फिल केलेलं गेलेलं आहे. नवीन रजिस्ट्रेशन करत असताना जर चुकून नाव असेल, मोबाईल नंबर असेल, बर्थ डेट असेल, त्यामध्ये काही चुकीची इन्फॉर्मेशन एंटर केली गेलेली असेल तर तुम्ही अर्ज जो आहे डायरेक्ट डिलीट करू शकता आणि पुन्हा नव्याने फॉर्म भरू शकता. ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती मिळालेला असेल तर तुम्हाला जपून ठेवायचा आहे. पुढे प्रोसेस चालू होईल, तुम्हाला तुमचा नंबर लागल्यानंतर असा मेसेज येईल किंवा तुम्ही इथे लॉग इन करून पाहू शकता. ॲडमिट कार्ड जनरेट होईल आणि पुढची प्रोसेस जी असेल यावरती आपल्याला त्यावेळेस व्हिडिओ येईलच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, इतरांना शेअर करा. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.